लाभासह वाढेल धन, खर्चाचं करा नियोजन. कुंभ रास म्हणजे कल्पकतेचा कारखाना होय. तुमचं डोकं 5Gच्या स्पीडने चालू असतं. या महिन्यात तुमचं शहाणं व्यक्तिमत्व थोडं मोठं खेळ खेळेल. स्मार्ट वर्क आणि सर्जनशील सपोर्ट देखील होतील. तुमचं भविष्य नक्कीच उजळणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. कृती करणं सुरू ठेवा. एक लक्षात घ्या की जिथे सर्वजण वाट शोधतात तिथे कुंभरास नवीन रस्ता तयार करत असते. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मे 2025 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी शनिदेवांच्या 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे. तुम्ही इंट्रोवर्ट नसून ऑब्झर्वर आहात. म्हणजे बोलतात कमी आणि विचार जास्त करतात. तुमच्या बुद्धिमत्तेचा इतरांना अंदाज उशिराने येतो. तोपर्यंत तुम्ही पुढची स्टेप ठरवलेली असते. किंबहुना खरं सांगायचं तर तोवर तुम्ही खूप पुढे गेलेले असतात. त्या दृष्टीने या काळात तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे. या काळाचा सदुपयोग करा. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीच्या धनस्थानात राशीस्वामी, पंचमेश, भाग्येश असे सर्व ग्रह एकत्रित आलेले आहे. त्यामुळे हा महिना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सतत स्मरणात राहील असा आहे. घरात आनंदाचं वातावरण राहील. महत्त्वाची बाब म्हणजे घरातील सर्वजण तुमच्यावर अवलंबून असतील. धन येईल पण खर्च मात्र वेगात होईल. या काळात तुम्ही आपली वाणी मधुर ठेवायला हवी, कारण पैसा गेला तर तो पुन्हा कमवता येतो. कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येईल. कुटुंब वृद्धी होण्याची देखील शक्यता असेल, ज्यामुळे घरात अधिकच आनंदमय वातावरण असेल. म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांना या काळात सतत काहीतरी नवीन करावंसं वाटेल. त्या दृष्टीने तुम्ही कार्यरत राहाल. लहान मोठ्या सहली देखील काढाल. इनोव्हेटिव्ह कल्पना तुमच्या मनात येतील आणि त्याचा वर्षाव देखील सुरू राहील. भावंडांकडून तुम्हाला योग्य ते सहकार्य मिळेल. एखादा भाऊ किंवा बहीण तुम्हाला एखादं मोठं सहकार्य करेल किंवा गिफ्ट देईल. त्यामुळे तुमच्या कामात उत्साह वाटेल. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता घराचं वातावरण या मे महिन्यात बदलणार आहे. बाहेर जेवढं ऊन, घरात तेवढाच आनंद असा हा तो विषय असेल. आई आशीर्वादासह तुम्हाला सांगेल की विचार नको करू, तर काम कर. वाहनाचं देखील नियोजन कुंभ जातक या महिन्यात करू शकतात. नियोजन करता करता निर्णय घ्यायला देखील हरकत नाही. थोडक्यात या सर्व आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी अत्यंत उत्तम आहे असं आपण म्हणू शकतो. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांची रुची शिक्षणामध्ये वाढणार आहे. विशेषतः रिसर्च क्षेत्र असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल किंवा क्रिएटिव्ह क्षेत्र असेल तर त्यातील शिक्षणात तुमची रुची वाढणार आहे. साहजिकच त्यातून तुम्हाला यश प्राप्त होईल. प्रेमात तुम्हाला बोलावं, शिकवावं लागणार नाही, कारण या महिन्यात नवीन मित्रमैत्रिणी आयुष्यात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मात्र बोलल्याशिवाय तुमची गाडी पुढे जाणार नाही हे लक्षात घ्या. योग्य वेळी व्यक्त व्हायला शिका. संवाद हा अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात संततीकडे लक्ष देणं तुमच्यासाठी आवश्यक राहील, कारण संतती तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणार आहे. त्यांच्या कलेने घ्या. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आदेश देऊन आजची पिढी ऐकत नाही हे लक्षात घ्या. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांना तणाव टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे, कारण तणावातून प्रश्न सुटत नाही. विचारांनी थकवा येतो. आरोग्य सुधारण्यासाठी शरीरासह मनाला जोपासायला हवं. त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मे महिन्यापासून कर्जातून किंवा आर्थिक तणावातून बाहेर पडायला तुमची सुरुवात होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला यश मिळण्याची शक्यता वाढणार आहे. योग करा, प्राणायाम करा, मॉर्निंग वॉकला जा, जेणेकरून आरोग्य सुदृढ राहून तुमचा मेंदू अधिक तल्लख होईल आणि स्पर्धा परीक्षेतील यशाची संधी वाढेल.
नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे कुंभ जातक नोकरी करीत आहे त्यांची या काळात अदृश्य प्रगती होणार आहे. म्हणजे काम दिसणार नाही पण कुठेतरी प्रगती होत राहील. व्यवसायात तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा लाभ घ्या, ते तुमच्यासाठी अधिक महत्त्वपूर्ण ठरेल. सेवा क्षेत्रातील किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीतील लोकांशी तुमच्या ओळखी होतील, ज्यामुळे तुमचा व्यवसाय वाढू शकेल. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना लाभदायक राहील. या काळाचा उपयोग करून घ्या. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहे. त्यात प्रामुख्याने सांगायचे झाल्यास राशी स्वामी धनस्थानात विराजमान आहे. भाग्येश उच्चीचा आहे, पंचमेश देखील युतीत आहे. असे अत्यंत मोठे शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. भाग्य तुम्हाला सतत सहकार्य करते. काहीतरी वेगळं तुम्ही केलं की भाग्य अजून जास्त देणार आहे. थोडक्यात अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे. त्याच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांचं कर्म हे थोडं अदृश्य इंजिनसारखं असतं. म्हणजे ते शांततेने चालत असतं, आवाज ते करत नाही. सर्जनशीलता तुमच्यात असते, नवीन कार्य करण्याची धमक असते. त्याच पद्धतीने तुम्ही कार्य करतात आणि अतिशय शांतपणे करतात. त्यामुळे तुमचं भाग्य उज्ज्वल बनत असतं. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक राहील. मागील काळात केलेले प्रयत्न आता तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. जुना एखादा प्रयत्न आज तुम्हाला फळ देईल. अनेक लोक तुमचं कौतुक करतील. जुन्या गुंतवणुकीतून देखील लाभ होताना दिसत आहे. म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ प्राप्त होऊ शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता परदेशात जाण्यासाठी आवश्यक असलेले मेल्स, ऑनलाईन इंटरव्ह्यू अशा ॲक्टिव्हिटी तुमच्या सुरू होऊ शकतात. त्याचं बीजारोपण करण्याचा हा काळ असेल. विश्वास ठेवा, त्याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच उपयोग होईल. तसंच या काळात खर्चाचं गणित चुकण्याची देखील शक्यता आहे. अनपेक्षित खर्च निर्माण होतील. त्यामुळे योग्य पद्धतीने प्रॅक्टिकल विचार करून खर्चाचं नियोजन करा, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही दिवस तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कुंभ जातकांसाठी 3, 12 आणि 22 हे दिवस शुभ आहे. महत्त्वाची कामं पूर्ण करा. तर 10, 20 आणि 28 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल. म्हणून या दिवसांमध्ये स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार मे महिन्याचा विचार केला असता कुंभ जातकांनी काळ्या रंगाच्या गायीची सेवा करावी. गायीची प्रदक्षिणा करून बुंदीचे लाडू खाऊ घातल्याने शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो. या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. म्हणून तुम्ही ते नक्की करा. अशा पद्धतीने मेष ते मीन 12 राशींसाठी 12 व्हिडिओ तुमच्या चॅनलवर उपलब्ध आहे. तुमच्या राशीचा तुम्ही आत्ताच पाहिला. मित्रांना, नातेवाईकांना त्यांच्या राशीचे शेअर करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.